महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। केज येथे अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय भावपूर्ण श्रद्धांजली। व्यापारी वर्गाकडून दुकाने बंद ठेवून शोक व्यक्त। केज येथील छत्रपती शिवाजी चौक येथे अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली, तर केज येथील व्यापारी वर्गाकडून दुकाने बंद ठेवून शोक व्यक्त केला। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाची माहिती मिळताच केज तालुका सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केज बंदचे आवाहन केले। या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापारी वर्गाकडून दुकाने बंद ठेवून शोक व्यक्त करण्यात आला। बुधवार रोजीची सकाळ ही महाराष्ट्रासाठी दुःखाचा दिवसच ठरले। राज्याचे मुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांचा बारामतीजवळ विमान दुर्घटनेत मृत्यू झाल्याची बातमी कळताच केज तालुका सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केज बंदचे आवाहन केले असता व्यापाऱ्यांनी लागलीच आपापली दुकाने बंद करण्यास सुरुवात केली। थोड्याच वेळात केजची संपूर्ण बाजारपेठ बंद झाली। व्यापारी वर्गाने दिवसभरासाठी बाजारपेठ बंद ठेवत केजमधील छोटे मोठे व्यावसायिक व व्यापारी बांधवांनी आपापली दुकाने बंद ठेवून सर्वपक्षीय आणि संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री यांना श्रद्धांजली अर्पण केली। पवार साहेब यांचं अचानकपणे आपल्यातून निघून जाणं महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांसाठी अतिशय दुःखद घटना त्या ठिकाणी घडलेली आहे। ज्या अजितदादानं ह्या महाराष्ट्रामध्ये हजारो नवीन लाखो कार्यकर्ते त्यांनी घडवले। महाराष्ट्रातील मोठमोठ्या विकासाच्या योजना आणि अतिशय स्पष्ट वक्तव्य असणारा हा माणूस आज आपल्यातून निघून गेल्यामुळं निश्चितच न भरून येणारी ही हानी येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रात कधी भरून येणार नाही। आज काही श्रद्धांजली वाहण्यासाठी निश्चितच आलेलो आहोत। एक महाराष्ट्र काळाने धडक मारली आणि बांगडा जमिनीत जुळल्याला आणि हजारो कार्यकर्ते अपघात निर्माण करणारा एक फॅक्टरीचा मालक आज आपल्यातून निघून गेलेला आहे आणि त्यांच्या पूर्ण परिवाराला आणि महाराष्ट्राच्या अजितदादा पवार साहेबांना आज केजवासियांच्या तर्फे, नगरपालिकेतर्फे आणि आमच्या इनामदार परिवारातर्फे आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आज अतिशय घटना आहे। दादा आपल्यातून निघून गेलेले आहेत। अतिशय ह्या वाघावर काने धडक घातलेली आहे। ही महाराष्ट्राची हानी पडलेली मुंबई कधीही न भरून येणारी आहे। स्पष्टपणे बोलणारे आणि खूप कामाला महत्त्व देणारे असे अजितदादा हे सांगण्यामध्ये काय सांगावं हे कमी आहे। संपूर्ण देशवासियांच्या महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट तात्या गवडी, केज, बीड।